नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पास्टर एल्विस यांच्या एका अत्यंत रंजक आणि गाढ प्रवचनाच्या खोलात जाणार आहोत. आज आपण ख्रिस्ती धर्मातील पुनरुत्थान या अतिशय महत्त्वपूर्ण संकल्पनेवर त्यांनी जे युक्तिवाद मांडलेत त्याचं अगदी सविस्तर आणि निष्पक्ष विश्लेषण करणार आहोत. आपला उद्देश एवढाच आहे की हे कठीण वाटणारं तत्त्वज्ञान अगदी सोप्या भाषेत कसं समजून घेता येईल हे पाहणे. बरं, तर हा सगळा विषय आपण 6 स्पष्ट आणि तार्किक टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. ते टप्पे म्हणजे 1. विश्वासाचा पाया, 2. खोट्या दाव्यांचे परिणाम, 3. भविष्यवाणी आणि मृत्यूवर विजय, 4. नीतिमत्ता आणि दैवी मध्यस्थी, 5. तारणासाठी देवाची योजना आणि 6. सार्वकालिक जीवनाचे वचन. चला तर मग लगेच सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, विश्वासाचा पाया. एक सर्वात मोठा प्रश्न, जर असे झाले नाही तर? या स्रोतानुसार एका ऐतिहासिक घटनेवर ख्रिस्ती धर्माचा संपूर्ण पाया कसा उभा आहे हे आपण इथे पाहणार आहोत. आता हे वचन बघा जे 1 कोरिंथकर 15:17 दिलंय. आणि जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे, तुम्ही अजूनही तुमच्या पापांमध्येच आहात. पौलुसने इथे काय केले तर त्याने संपूर्ण धर्माचा, उपदेशांचा आणि पापक्षमेचा भार या एकाच ऐतिहासिक दाव्यावर ठेवला आहे. थोडक्यात सांगायचं तर जर हे वचन काढून टाकलं तर संपूर्ण धर्माचा आधारच डळमळीत होतो. आणि नेमका इथेच एक अतिशय मूलभूत प्रश्न उभा राहतो. विचार करा, जर ही घटना खरोखर घडलीच नसती तर काय? पास्टर एल्विस यांच्या मते जर पुनरुत्थान ही फक्त एक आख्यायिका असती तर त्याचे परिणाम किती भयानक असतील हे आपण आता समजून घेऊया. म्हणूनच आपण दुसऱ्या भागाकडे वळतोय, खोट्या दाव्याचे परिणाम, पत्त्यांच्या बंगल्यासारखा धर्म. जर ती घटना घडलीच नाही तर हा धर्म पत्त्यांच्या बंगल्यासारखा कसा कोसळतो ते इथे पाहायला मिळतं. या प्रवचनानुसार जर येशू जिवंत झाला नसता तर मानणाऱ्यांचा विश्वास पूर्णपणे रिकामा आणि व्यर्थ ठरतो. मानवजाती कोणत्याही उद्धाराशिवाय आजही पापांमध्येच अडकलेली राहते. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे प्रेषित आणि उपदेशक हे देवाबद्दल खोटे साक्षीदार ठरतात. स्रोतात अगदी स्पष्टपणे म्हटलंय की पुनरुत्थानाशिवाय प्रेषितांनी सहन केलेलं दुःख, त्यांचे वादविवाद, त्यांचे उपदेश हे सगळं निरर्थक आणि एका खोट्या गोष्टीवर आधारित ठरतं. म्हणजेच लोक एका मृत व्यक्तीवर मूर्खपणाने आशा ठेवून आहेत असा याचा सरळ अर्थ होतो. आता आपण विश्लेषणाच्या तिसऱ्या टप्प्याकडे वळूया, भविष्यवाणी आणि मृत्यूवर विजय. पहिले तात्विक पुरावे. येशूने मृत्यूवर विजय मिळवणं आणि त्याचं पुनरुत्थान पूर्णपणे आवश्यक का होतं याची पास्टर एल्विस यांनी मांडलेली प्रमुख कारणे आता आपण बघूया. योहानाच्या 12व्या अध्यायात एक अतिशय सुंदर आणि प्रभावी उपमा दिली आहे. गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरण पावला नाही तर तो एकटाच राहतो, पण जर तो मेला तर पुष्कळ फळ देतो. शेतीवर आधारित हे उदाहरण अगदी स्पष्ट करतं की मृत्यू ही काही शेवटाची खूण नाही, उलट जीवनाची वाढ करण्यासाठी आणि नवीन फळ देण्यासाठी ती केवळ एक पूर्वअट होती. प्रवचनातील पहिली 2 मुख्य कारणं इथे समोर येतात. पहिली गोष्ट म्हणजे येशूने स्वतःच्या मृत्यूची आणि परत येण्याची आधीच भविष्यवाणी केली होती. ती खरी ठरणं अत्यंत गरजेचं होतं, नाहीतर त्याचे सर्व दावे खोटे ठरले असते, बरोबर? आणि दुसरी गोष्ट, तो स्वतःच जीवन असल्याने मृत्यूचे बंध त्याला कायदेशीरित्या बांधून ठेवू शकत नव्हते. मृत्यूच्या अधीन राहणं त्याच्यासाठी केवळ अशक्य होतं. आता आपण चौथा भाग पाहूया, नीतिमत्ता आणि दैवी मध्यस्थी, निर्दोषत्व आणि स्वर्गीय वकिले. ख्रिस्ताचं पावित्र्य आणि स्वर्गात तो निभावत असलेली भूमिका याचा पुनरुत्थानाशी कसा संबंध आहे ते इथे स्पष्ट होतं. दैवी मध्यस्थी म्हणजे काय? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर दुसऱ्याच्या वतीने हस्तक्षेप करणं किंवा विनंती करणं. आणि यासाठी एक सक्रिय, जिवंत वकील असणं आवश्यक असतं. पास्टर एल्विस यांच्या मते इथला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एक मृत तारणहार स्वर्गात भक्तांच्या प्रार्थना ऐकू शकत नाही किंवा त्यांच्यासाठी देवाला विनंती करू शकत नाही. या सगळ्याचा तटस्थपणे विचार केला तर असं दिसतं की पुनरुत्थान हे येशू पूर्णपणे निष्पाप असल्याचा देवाचा एक सार्वजनिक पुरावा आहे. पापी लोक मरण पावतात, पण येशू निष्पाप होता. आणि मगाशी पाहिल्याप्रमाणे केवळ एक जिवंत प्रभूच भक्तांसाठी सक्रियपणे मध्यस्थी करू शकतो. या धार्मिक चौकटीनुसार थडग्यातून उठणं ही देवानं येशूच्या निर्दोषत्वाची दिलेली अंतिम पावती होती आणि त्याच्या बलिदानाचा देवाकडून झालेला तो स्पष्ट स्वीकार होता. चला आता 5व्या भागात प्रवेश करूया, तारणासाठी देवाची योजना, कृपेची कार्यप्रणाली. रोमन्सच्या 10व्या अध्यायानुसार तारण किंवा मुक्ती नेमकी कशी कार्य करते याबद्दलची कार्यप्रणाली आता आपण पाहूया. बायबलमधील हे सूत्र अगदी स्पष्ट आहे. पहिली पायरी, येशू हा प्रभू आहे अशी तोंडाने कबुली देणं. दुसरी पायरी, देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवलं आहे यावर मनापासून विश्वास ठेवणं. आणि तिसरी पायरी,
तारण आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करणं. या सिद्धांतानुसार एका जिवंत प्रभूवर विश्वास ठेवणं ही तारणासाठी असलेली सर्वात प्राथमिक आणि कठोर अट आहे. केवळ मृत्यूवर नाही, तर तो मृत्यूवर मात करून जिवंत झाला यावर विश्वास ठेवणं इथे जास्त महत्त्वाचं मानलं गेलंय. हा मुद्दा खरोखरच खूप रंजक आहे बरं का. ख्रिस्ती विश्वासात स्मारकांवर किंवा थडग्यांवर जाऊन शोक करण्याला महत्त्व नाही. हा धर्म एका सक्रिय आणि जिवंत देवावर अवलंबून राहण्याला महत्त्व देतो. थोडक्यात सांगायचं तर तारणासाठी एका जिवंत तारणहाराची आवश्यकता असते, मृत व्यक्तींची नाही. आता आपण पोचलो आहोत शेवटच्या म्हणजे 6व्या भागावर, सार्वकालिक जीवनाचे वचन, एक मोठा विरोधाभास. या स्रोतानुसार मानवजातीची अंतिम नियती काय आहे आणि तिचं मूळ कुठे आहे हे आपल्याला इथे समजेल. 1 करिंथकर 15 मध्ये पहिले फळ हा शब्द वापरला आहे. पहिले फळ म्हणजे हंगामातील पहिलं कृषी उत्पादन जे देवाला अर्पण केलं जातं आणि ते आगामी संपूर्ण पिकाची हमी असतं. ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे त्याच्या अनुयायांच्या भविष्यातील पुनरुत्थानाची एक निश्चित हमी म्हणून कसं पाहिलं जातं हे या उपमेतून अगदी चपखलपणे स्पष्ट होतं. आणि हा विरोधाभास बघा किती स्पष्टपणे मांडलाय. आदामाकडून वारसाने मिळालेला मृत्यू आणि ख्रिस्ताद्वारे वचन दिलेलं जीवन यात खूप मोठा फरक आहे. आदामाच्या वारसामुळे जगात पाप आलं, ज्याचा परिणाम जागतिक मृत्यू आहे आणि तो देहाचा वारसा आहे. याउलट ख्रिस्ताचा वारसा नीतिमत्ता आणतो, ज्याचा परिणाम सार्वकालिक जीवन आहे आणि तो आत्म्याचा वारसा आहे. प्रवचनाचे अंतिम मुद्दे रोमन्सच्या 6व्या अध्यायावर आधारित आहेत. तो जिवंत असल्यामुळे भक्तांनाही जिवंत राहण्याची आशा आहे. मृत्यूचा त्याच्यावर आता कोणताही अधिकार नाही. येशू एकदाच मरण पावला, पण देवासाठी तो कायमचा जिवंत आहे. मृत्यूवर मिळवलेला हा विजय तात्पुरता नसून कायमस्वरूपी आणि अंतिम असल्याचं यात ठामपणे सांगितलं आहे. आता हे सगळं पाहिल्यानंतर आणि या विश्लेषणाच्या शेवटी पोचल्यावर एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जर ही एकच ऐतिहासिक घटना एका संपूर्ण विश्वासाचा मुख्य आधार असेल, तर माणसाने आपली अंतिम आशा नेमकी कुठे ठेवायला हवी? हे तर्कशास्त्र खरोखरच एका अत्यंत खोल सत्याचा शोध घ्यायला भाग पाडतं. या सखोल अभ्यासामुळे नक्कीच एक नवीन दृष्टिकोन मिळाला असेल अशी आशा आहे. असाच विचार करत रहा आणि या विषयांचा अधिक शोध घेत रहा.